आपल्याकडे पाहुणे येतात, त्यांचं स्वागत करतो, सगळंच असतं. परंतु त्या दिवशी हिरवे जेवलेले नव्हते. ते म्हणाले नाही, भटजी यायचे आणि ते आल्याशिवाय मी मुळीच जेवणार नाही. आणि ते जेव्हा आले तेव्हा ते म्हणाले, अहो आम्ही जेवून आलोय. तेव्हा हिरवेंचं वाक्य माझ्या कानात घुमतं, तुम्ही जेवला नाही तर मी जेवणार नाही. या एकाच वाक्याने त्यांनी सगळ्या बसलेल्या लोकांना अगदी पटकन सगळे जण उठले. त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून ते आत गेले आणि त्यांनी जे काय दिलं ते प्रेमाने खाल्लं. हे कौतुक किती तऱ्हेने मी करत असते. याचं कारण असं अगत्य हल्लीच्या दिवसामध्ये प्रेमाचं अगत्य फार क्वचित मिळतं. आणि कायम त्या प्रत्येक भक्ताच्या मागे उभे असतात. आम्ही बघितलंय की खूप मोठी रांग लागलेली असते, अनेक धनाढ्य लोक हार तुरे घेऊन उभे असतात आणि तिथून कोपऱ्यात एखाद्याला ते बोलवतात आणि त्यानंतर याची सेवा कृष्ण स्वीकारणार आहे. ताईंकडे कृष्णाकडे गरीब श्रीमंत कुठलाही भेद नाही, भेदभाव कृष्णाकडे नाही. मनापासून मारलेली आर्त हाक कृष्णापर्यंत पोहोचते. आणि महत्वाचं म्हणजे ताईंनी सांगितलं की 2005 साली मोठी क्रांती होणार आहे आणि ह्या क्रांतीमध्ये सगळे लोक, त्या क्रांतीत त्यांचं नुकसान होणार आहे, मोठा प्रलय येणार आहे. त्यावेळेला जे जे चांगले भक्त आहेत तेच या भवसागरात टिकून राहणार आहेत. आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांना आपल्या भक्ती मार्गात आणण्यासाठी आज ताईंनी हे कृष्ण मंदिर नाशिकमध्ये उभं केलंय. ते खास नाशिककरांसाठी केलेलं आहे. श्रीमती यल सांबारे यांना मी इथे आता बोलवते. कृष्णाची मूर्ती त्यांना द्यायची होती आणि बऱ्याच वर्षांपूर्वी कृष्णाला त्यांनी सांगितलं, पण कृष्णाने सांगितलं नाही, अजून ती वेळ आलेली नाही. जेव्हा वेळ येईल त्यावेळेला मी तुला सांगेन. मागच्या आठवड्यात कृष्णाने ताईला सांगितलं की त्यांना बोलवून घे आणि त्यांना या मूर्तीचा जो काही खर्च आहे तो त्यांना द्यायला सांग. गोरेगावला ही एका संगमरवरात तयार केलेली मूर्ती, अतिशय सुंदर अशी मूर्ती. बघा कसं कोणाचं भाग्य असतं की ही मूर्ती श्रीमती सांबारे यांच्यातर्फे उभी राहिली आहे आणि हे कृष्णाच्या विनंतीवरनं सगळं कृष्णच करून घेतोय, आपण फक्त माध्यम आहोत, दुसरं काही नाही. तर त्यांनी इथे यावं आणि कृष्णाचा आशीर्वाद स्वीकारावा. खरोखरच आता मी म्हणेन पुस्तक अत्यंत मोठं भाग्य सौ सांबारेनं लाभलं. कारण त्यांना सांगितलं कृष्णाने, बरेच वर्षापासून त्या म्हणत होत्या, दोघंही अर्थात म्हणत होत्या की आम्हाला एक छोटंसं कृष्ण मंदिर बांधलं. ते काही झालं नाही. तर आता त्या म्हणाल्या निदान कृष्णमूर्ती तरी मला द्यायची. आणि एके दिवशी कृष्णाने त्यांना सांगितलं मला भेटायला ये. यत्किंचित मला ही कल्पना नसताना कृष्णाने त्यांना बोलून सांगितलं माझं गोवर्धन, त्यावेळेला गोवर्धन मंदिर म्हणाला नाही, माझं नाशिकला मंदिर बनणार आहे आणि त्या मंदिराला मूर्ती द्यायचं काम तुझं. हे जेव्हा सांगितलं तेव्हा खरोखरच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. कारण त्या खूप वेळा त्यांना आमच्याकडे यायला मिळत नाही, पण तो कृष्णासाठी त्यांचा जीव सारखा तळमळत होतो. आणि कृष्णाने मूर्ती स्वीकारली या आनंदातच त्या म्हणाल्या मी अगदी इतकी रमून गेले आणि त्यामुळे फार मोठं हे भाग्य मला लागलं. भगवान श्रीकृष्णाचं म्हणणं असं आज जे हे मंदिर उभारलं ते मंदिर त्याला नाव दिलं गोवर्धन मंदिर. याचं कारण गोवर्धनासारखं मला काम करावं लागलं. गोवर्धनासाठी सारखं जसं मी काम केलेलं आहे तसं काम मला करावं लागलं. आणि ते काम मी कोणासाठी करतो तर माझ्या सगळ्या भक्तांसाठी ते मी काम करतो. माझा भक्त म्हटला की तो माझा प्राणापेक्षा प्रिय असतो. पण माझा भक्त त्याची माझ्याकडे लागलेली ओढ हीच मला त्याच्याकडे खेचून नेत असते. आणि म्हणून हल्ली सांगत असतो सामुदायिक प्रार्थना करा. सामुदायिक प्रार्थनेचं जे बळ आहे ते बळ आपल्या घरापासून आपल्या पुढच्या पिढीसाठी, यंग जनरेशनसाठी आणि भारतासाठी आणि त्यातून विश्वासाठी असं ह्या सामुदायिक प्रार्थनेचं बळ
100 पटीने असतं. मला फक्त अडचणीपुरता पाहू नका. अडचण जेव्हा येते तेव्हा प्रत्येक जण आपल्यापैकी हात मारत असतं, कृष्णा धाव रे, कृष्णा ये रे. आणि एकदा का अडचण आपली संपली की तिथेच आपण थांबतो. कधीतरी असं कोणाला विचारलं, अहो तुम्ही कृष्णाकडे कधी आला होता का? हो, 10-15 वर्षापूर्वी मला अडचण होती तेव्हा आलेलो होतो, त्याच्यानंतर मला यायला जमलंच नाही. अरे जमलंच नाही म्हणजे काय? तुम्ही इतर सर्व जमून करताना तसंच कृष्णाचं कार्य आणि कृष्ण भक्तीला जवळ जाणं हे आपलं कर्तव्य असं समजून करा. तरच मी तुमच्यासाठी धावत येऊ शकतो. आता तर सांगतो, श्रद्धा आणि भक्ती, विश्वास ही माझी 2 पावलं आहेत. आणि ही तुमच्याकडे खेचून घेण्याची ताकद ही तुम्हा सर्वांची आहे. ती ताकद तुम्ही जेव्हा तुमच्याकडे ठेवणार तेव्हा मी तुमच्याकडे आल्याशिवाय कधी राहू शकतच नाही. आणि म्हणून मला हाक मारण्याची ती हाक, ओम नमो भगवते वासुदेवाय, ही माझी हाक आहे. ती तुम्ही इतक्या हृदयापासून मारा की माझ्या कानापर्यंत येऊन जेव्हा ती ठेपणार तेव्हा मी 1 सेकंद थांबवू शकत नाही. तुमच्यासाठी मी ताबडतोब धावत येणार. आणि आपणही म्हणता अनेक वेळा की कसा बाबा तू अडचणीच्या वेळेला देवासारखा आला, पण देवासारखा नाही, देवच. तीच जागृती आता व्हायला पाहिजे. म्हणून ठिकठिकाणी जाऊन सेंटर स्थापन कर, सामुदायिक प्रार्थना करा. सामुदायिक प्रार्थनेचं बळ 100 पटीचं जास्त असतं. आणि आज फक्त तुम्हाला नाही तर पुढच्या पिढीला, आपल्या भारताला आणि विश्वाला त्याची अत्यंत मोठी गरज आहे. म्हणून परत परत सांगतो, विश्वजननी मंदिर उभार. विश्वजननी मंदिर उभारणीसाठी आतापर्यंत दोघांना सांगितलेलं आहे. याचं आहे तो ओंकार. ह्या ओंकाराची आराधना करण्यासाठी माझी आणि विश्वशक्तीची, विश्वजननीची आवश्यकता आहे. म्हणून सर्वांसाठी हे कर असं सारखा सांगत असतो. आणि म्हणून विश्वजननी मंदिराची पहिली स्थापना कॅलिफोर्नियाला करण्याचं निश्चित केलेलं आहे कृष्णाने. आणि नंबर 2 विश्वजननी मंदिर दिल्ली. अजून पुढची सांगितलेली नाही कुठे करायची ती, पण तो ज्याप्रमाणे सांगणार त्याप्रमाणे तिथे सगळी घटना घडणार आणि ती मंदिरं उभी राहणार. त्याचप्रमाणे कृष्ण मंदिरांचंही असंच आहे. सामुदायिक प्रार्थना हे कृष्ण मंदिराचं पहिलं ध्येय आहे. तर आपण सर्वांनी हे लक्षात ठेवून एकदा आठवड्यातून 1 वार आपल्याला जो सहज शक्य आहे तो ठेवून, वेळही तशी, वेळही पुष्कळ वेळ करा असं सांगत नाही. आजच्या काळाला मला देण्यासाठी तुम्हाला फक्त अर्धा तास वेळ आहे. अर्ध्या तासाच्या वेळ कोणी म्हणालं मी 2 तास बसून पूजा केली, ध्यान केलं, तर ते शक्य नाही. याचं कारण